बालकाच्या अधिकारावर गदा आणणारे निर्णय हे राज्य शासनाने घेतले। तो कायदा नाही, तो अधिकार आहे। कोणत्या अधिकारामधून आपण या राईट टू एज्युकेशनच्या या नियमावलीमध्ये बदल केला? राज्य शासनाला असा बदल करण्याचा अधिकार आहे का? तर हायकोर्टाच्या निर्णयामुळे तुम्हाला ते निर्णय घ्यावा लागला का? की आपण आता मान्य करणार आहात का शिक्षणाच्या अधिकारात दखलंदाजी देण्याचा राज्य शासनाला अधिकार नाही? सभापती महोदय, एक अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे मी सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो। 2009 साली केंद्र शासनाने शिक्षणाचा अधिकाराचा कायदा जो केला, राईट टू एज्युकेशन, या कायद्याच्या अंतर्गत 25% जागा या खासगी अनुदानित शाळांमध्ये गोरगरीब माणसाच्या मुलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय झाला आणि त्या निर्णयामध्ये त्या ज्या अटी शर्ती होत्या त्या अटी शर्तींमध्ये बदल करण्याचं एक धाडस खरं तर सरकारने केलं आणि 12 फेब्रुवारी 2026 ला एक GR काढला आणि त्या GR मध्ये अटी शर्ती त्या ऍडमिशनच्या बदलल्या। आणि सभापती महोदय, उत्तर आता मला मंत्री महोदयांनी दिलेलं आहे की 12/2/2026च्या ह्या ज्या अटी शर्ती होत्या, म्हणजे 3 किलोमीटर पर्यंतच्या मुलांना त्याच्यामध्ये अर्ज करण्याची मुभा होती, ती 1 किलोमीटर केली, किंवा ऑप्शन त्याला जास्त देता येत होते, त्याला 10 ऑप्शनच देता येतील असा निर्णय घेतला। असे जे निर्णय जे आहेत ते बालकाच्या अधिकारावर गदा आणणारे निर्णय हे राज्य शासनाने घेतले आणि याच्या पुढे जाऊन राज्य शासनाची नाचक्की झाली, कारण हायकोर्टाने त्याला स्टे दिला। कारण शेवटी आपण लक्षात घेतलं पाहिजे की तो कायदा नाही, तो अधिकार आहे। आणि म्हणून माझे स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय आपल्याला असे आहेत की कोणत्या अधिकारामधून आपण या राईट टू एज्युकेशनच्या या नियमावलीमध्ये बदल केला? राज्य शासनाला असा बदल करण्याचा अधिकार आहे का? हा माझा पहिला प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपण उत्तर इतकं सोयीचं दिलंय की 12/2/2026 ला तुम्ही GR काढला, नंतर तुम्ही 10/3/2026 पर्यंतची ती मुदत होती ती 18 केली, सगळं लिहिलंय, पण हायकोर्टाची चपराक बसली हे मात्र याच्यामध्ये कुठेही आपण उल्लेख केलेला नाही। तर हायकोर्टाच्या निर्णयामुळे तुम्हाला ते निर्णय घ्यावा लागला का? हा दुसरा प्रश्न। आणि तिसरा प्रश्न, आता हायकोर्टाची ही चपराक बसल्यानंतरही आपण आपल्या भूमिकेवर ठामच राहणार आहात की आपण आता मान्य करणार आहात का शिक्षणाच्या अधिकारात दखलंदाजी देण्याचा राज्य शासनाला अधिकार नाही?